कडून व्हावं अशी मी आपणाला विनंती करतोय. भारत माता की. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हृदयापासून मनापासून सदिच्छा शुभकामना. स्वातंत्र्य दिन चिरायू हो हा संकल्प घेऊन आपण सर्वांनी हृदयापासून आपलं योगदान या देशाच्या गावाच्या प्रगतीत द्यावं. हाच संकल्प म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा खरा उत्सव आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी विनय गौडाजी, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीजी, जिल्हा कृषी अधिकारी श्री शंकरराव तोटावा, आयुक्त श्री बिपिन पागीवाल, महानगराचे आमचे जिल्हा अध्यक्ष राहुल पावडे, माजी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मंगेश गोगवाडे, नामदेव डावगळे, माजी महापौर राखीताई, माजी महापौर अंजलीताई, श्री प्रकाश धारणे, इतर सर्व मंचावरील मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व या कार्यक्रमाला सदिच्छा देण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व बचत गट, इतर सर्व शेतकरी समूहाचे प्रमुख कार्यकर्ते व माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, माता भगिनींनो, जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. यासोबतच कृषी विभागाने रानभाज्यांची माहिती पुस्तिका ही छापून आपल्या सर्वांच्या वितरणासाठी तयार ठेवली. त्या रानभाज्यांची माहिती पुस्तिकेचंही अधिकृत प्रकाशन झालं, अधिकृत विमोचन झालं असंही मी घोषित करतो. खरं तर रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून अतिशय आपल्या देशामध्ये जिल्ह्यामध्ये विशेष करून ज्या काही खाद्यपदार्थाच्या परंपरा आहेत, ज्या आता धीरे 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 पिझ्झा आणि इतर सर्व गोष्टींमध्ये लुप्त व्हायला लागल्यात. एक काळ असा होता की आपल्या आरोग्य संवर्धनाचं कामच हे या आजीच्या बटव्यातल्या भाजीतून व्हायचं. पण धीरे धीरे माहिती राहिली नाही नवीन पिढीला जे काही खाद्यपदार्थ आहे ते आरोग्यास अपायकारक असतानाही त्याचा एक मोह आहे. आणि मग झोमॅटोसारख्या ज्या काही कंपन्या आहे त्या आता अजूनही आरोग्य बिघडवण्यासाठी असे पदार्थ 10 मिनिटात 5 मिनिटात तुम्हाला कसे पोहोचवता येईल अशी योजना हे सर्व स्विगी आणि झोमॅटोवाले करताय. अशा प्रसंगात एक विषम लढाई आपल्याला लढावी लागेल. हा फक्त रानभाजी हा पोट भरण्याचा प्रकार नसून आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी जी काही पोषण मूल्य आहेत, ही पोषण मूल्य यातूनच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. रानभाजीचं जेव्हा मी वैशिष्ट्य वाचत होतो तेव्हा रानभाजी म्हणजे फक्त भूक लागली आणि पोट भरण्यासाठी वापरण्यात येणारा खाद्यपदार्थ नसून यातून मानसिक स्वास्थ्य सुद्धा इतकं उत्तम होतं की ज्या मानसिक स्वास्थ्यातून परिवारामध्ये आनंद जन्माला येतो आणि आपल्यामध्येही आनंद हा निश्चितपणे वाढत असतो. आणि यासाठी या महोत्सवाला शुभकामना देत असताना कृषी अधिकाऱ्यांना माझा एक आग्रही सूचना आहे की आता मी बघितलं चंद्रपूर शहराची लोकसंख्या तर मोठी आहे, पण या महोत्सवामध्ये येणारे जे दर्शक आहे, येणारे जे लोक आहे त्यांची खूप कमी संख्या आहे. आत्ता तुम्ही रानभाजींची माहिती पुस्तिका उत्तम छापली, यामध्ये भाजी कशी करायची हेही दिलं आहे. मी 2-3 भाज्या तर वाचूनही काढल्या, घरी जाऊन करूही शकतो, इतकं चांगलं वर्णन त्यामध्ये आहे. तर असंच आपण जर याला बदलत्या स्वरूपात व्हिडिओच्या रूपात असेल, QR कोडच्या रूपात असेल, हे आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. मला आठवतं की आमच्या लहानपणी आमची काकू, आमची आई मामग्यात आमची शेती होती आणि आमच्या शेतीवरून जेव्हा बैलगाडी यायची तेव्हा ते वायदे घेऊन यायचे. आता वायदे या शब्दाचीही माहिती कोणाला आहे की नाही शंकाच आहे. आणि त्याचीही करण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे. जर त्याची पद्धत योग्य केली नाही तर दुसऱ्या दिवशी मग लोमोटिल टॅबलेट घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे मात्र खरं आहे. कारण हा उष्ण पदार्थ होता
आणि आपल्याकडे जेवढे खाद्यपदार्थ होते हे ऋतुमानानुसार त्याला योग्य असे पदार्थ आपल्या घरी व्हायचे. आता ऋतूही बदलले. कालच मी चर्चा करत होतो की कधीतरी तांदळाची हाताची चकली ही दिवाळी आणि रथसप्तमीलाच दिसायची, आता वर्षभर खायला मिळते. आता जे काय अप्रूप होतं ते संपत आलं. आणि मग अशा प्रसंगी रानभाजी महोत्सव का करतो आपण? तर एवढ्या करता करत नाही की रानभाजी महोत्सव म्हणजे रानभाजी नावाची एक भाजीचा प्रकार आहे तेवढी माहिती व्हावी, आपलं सामान्य ज्ञान वाढावं, जनरल नॉलेज वाढावं, यासाठी रानभाजी महोत्सव नाही. आणि म्हणून बदलत्या आत्ता जो आहार आहे त्याचा हा एक प्रमुख पर्याय आहे, या दृष्टीने बघितलं पाहिजे. याच्या पदार्थाच्या काही स्पर्धा घेतल्या पाहिजे, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना सुद्धा, गृहिणींना सुद्धा याच्या चविष्ट भाज्या कशा करता येईल, याचा उपयोग कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, हेही आपल्याला करण्यामध्ये याचा फायदा होईल. मला तर कधी कधी वाटतं की आपण काही अंशी जे यामध्ये, जसं आपल्या नागपूरमध्ये एक आहार तज्ज्ञ आहेत किंवा संजीव कपूर आहेत जे याच्यामधले मास्टर आहे, मास्टर शेफ म्हणून ते काम करतात, अशांना सुद्धा या रानभाजीसाठी एकदा निमंत्रित करून याच्यामधलेही प्रयोग कसे करता येईल हेही बघण्याची आवश्यकता आहे. हा फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ नसून हा शरीर आणि मनाचं उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य करणारा पदार्थ आहे. आणि त्या दृष्टीने कृषी अधिकाऱ्यांनी याच्या प्रचार प्रसारासाठी योग्य, यापेक्षाही आज उत्तमच नियोजन केलं, पण उत्तम शब्द हा कधी संपत नाही, यापेक्षाही उत्तमातलं उत्तम नियोजन करावं. खरं तर आज गुच्छ सुद्धा कल्पकतेने दिले. मग नेहमी वाटतं की जेही आपण करतो चंद्रपूरनी हटके करावं. आत्तापर्यंत साधारणतः जे गुच्छ येतात ते काही क्षणापुरतीच आपल्या कामाचे असतात आणि घेतले तर ते काही कामाचे नाही. पण हे गुच्छ असे दिले की जे घरी जाऊन पोटातही जाऊ शकतील, असे गुच्छ दिले. त्या गुच्छाबद्दलही त्यांचं अभिनंदन. खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात व देशामध्ये विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज शेतकरी व शेती या संदर्भामध्ये आपण वेगाने काम करतोय. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, आपल्या देशाची क्षमता वाढणारी जगाची लोकसंख्या, खरं तर 11 जुलै 1986ला आपण विश्व जनसंख्या दिवस साजरा करतो, त्या दिवशी 500 कोटी लोकसंख्या होती. आता 700 कोटीच्या वरती कधी गेली हे आपल्याला समजतच नाही. काल आपण ऐकतो 125 कोटीचा देश, उद्या ऐकतो 140 कोटीचा देश आणि परवा ऐकतो 160 कोटीचा देश. एवढ्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये पोट भरण्याची क्षमता फक्त 3च क्षेत्रात आहे. कोणत्याही उद्योगात नाही, कोणत्याही DIC मध्ये नाही, कोणत्याही MIDC मध्ये नाही. 3च क्षेत्र आहे, एक कृषी, एक पाणी म्हणजे मत्स्य संवर्धन आणि तिसरं वन. या 3 क्षेत्राशिवाय कोणातही पोट भरण्याची क्षमता आजच्या क्षणाला नाही. आणि म्हणून मत्स्य संवर्धनासाठी मी आपला जिल्हा मॉडेल करण्याच्या दृष्टीने बैठका घ्यायला सुरुवात केली. दुधाच्या बाबतीत आता जिल्हाधिकारी आणि आम्ही बसलो. उद्या माझी मदर डेअरी सोबत बैठक आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनही आपलं कमी आहे, आपण बाहेरच्या जिल्ह्यातून दूध आणतो. मत्स्य संवर्धन, मी मासे खात नाही, पण शेवटी जे खाणारे आहे त्यांना मदत केली पाहिजे आणि म्हणून आपण जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसायही वाढवण्याचा निर्णय केला. पण हे वाढवत असताना आपल्याला या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी. मला आठवतं की एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना अभिनंदन गौरव करण्याचा कार्यक्रम होता आणि अचानक एक शेतकरी आला. तो सूट बूट, बुटही महाग होते, स्वस्त नव्हते. मी मनात विचार केला की हा शेतकऱ्याचा सरकारी नोकरीत असणारा भाऊ असेल, हा भावाच्या वतीने आपल्या शेतकरी भावाचा पुरस्कार घेण्यासाठी आला असेल. आणि जेव्हा मी त्याला पुरस्कार दिला त्याच्या सूटकडे लक्ष गेलं. त्याचा सूटही काही असा नव्हता की लग्नाच्या दिवशी शिवला होता आणि 10 वर्षांनी घातला होता. नवीन कोरा सूट होता, उत्तम कपडा होता, रेमंडपेक्षा महागडा कपडा होता. मी त्याला सहज विचारलं, शेतकरी तुम्हीच आहात? तो म्हणाला, हो मीच शेतकरी आहे. म्हणलं नाही हो, सूट वूट कुठं शेतकऱ्याला सूट असतो का? तो म्हणाला मी शेतकरी आहे आणि शेतीच्याच भरोशावर माझं घर चालतं आणि ते तिकडे गाडीकडे दाखवली तर गाडी मर्सडी होती. माझा पुन्हा त्याच्यावरचा विश्वास उडला.
म्हणजे शेतकऱ्याकडे मर्सिडी गाडी असू शकतो, मी ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याकडे हेलिकॉप्टर आहे का? आमचा शेतकरी तर हेलिकॉप्टरचा एक कॅलेंडर 25 रुपयाचं घेऊ शकत नाही, ही अवस्था आपण पाहिली आहे. हा तो म्हणतो माझी मर्सिडी गाडी आहे. पण त्यांनी एक मात्र सर्व शेतीचं सूत्र अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. तो मग म्हणाला की शेतकरी आणि शेती हे सुखी आणि संपन्न करायची असेल तर जे आपण पिकवतो ते विकू नये, जे विकू शकतो तेच पिकवलं पाहिजे. तो म्हणाला की मॅकडॉनल्डचे जेवढे रेस्टॉरंट आहे या सर्वांना मी सिमला मिरची देतो. नियंत्रित वातावरणामध्ये मी 100 एकर मध्ये ही नियंत्रित वातावरणात कॅम्प्युटराइज माझी शेती आहे आणि या 100 एकर मध्ये मी साधारणतः वर्षा कोटी 25 ते 30 कोटी रुपये कमवतो. मग पहिल्यांदा तर त्या माझ्या मनात शंका आली, म्हणजे याचा कोणी भाऊ नेता असेल तर तो कमवलेले पैसे इकडे गुंतवत असेल, म्हणजे कोणी अधिकारी असेल तो कमवलेले पैसे गुंतवत असेल. पण नंतर बक्षीस देणाऱ्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही स्वतः शेती पाहायला या, हा 100% शेती करतो. त्या दिवशी मग लक्षात आलं की शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम उपयोग केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. मी त्या क्षणी निर्णय केला, आता आपण सोमनाथमध्ये अप्रतिम कृषी महाविद्यालय सुरू केलं. आता त्याच्या इमारती, भौतिक संसाधनं, थोडे जमिनीचे प्रश्न आले, 100 एकर जमीन पाहिजे. आपण सुंदर असं आता कृषी महाविद्यालय करतो. मग पंजाब नॅशनल बँक एकदा माझी भेट झाली चेअरमनशी. मी पाहतच राहतो कोणाची भेट झाली तर तो जिल्ह्यासाठी काय करू शकते. माझ्या लक्षात आलं त्यांच्याकडे CSR आहे. त्यांच्या मागे लागलो. आता अजयपूरमध्ये आपण 10 एकर जागा मंत्रिमंडळाच्या मान्यतेने 10 एकर जागा दिली. पंजाब नॅशनल बँकेचंही अत्याधुनिक तंत्रज्ञान देणारं प्रशिक्षण आपण तिथं करतोय. मग ग्रीन हाऊसेस असेल, पॉली हाऊसेस असेल, नर्सरीचे विविध प्रकार असेल, या सर्व प्रकारची माहिती आपण त्या ठिकाणी आपण देतो आहे. पण हे करत असताना आपल्याकडे अत्याधुनिक नर्सरी, हायटेक नर्सरीची आवश्यकता आहे. यासोबतच काही गोष्टींच्या संदर्भात ज्याला आपण श्रीधान्य म्हणतो, मिलेट्स म्हणतो, याचा उपयोग खरं तर माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी जगाला पटवून दिलं. आणि हे आपण आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल मिलेट्स इयर करतोय. याचा खरा पायोनियर भारत आहे. भारतामध्ये एकेकाळी हे श्रीधान्य मिलेट्स होतं, त्यातून जमीन सुपीक राहायची. पण दुर्दैवाने आपण पैशाच्या मागे इतक्या वेगाने लागलो की जमिनीची सुपीकतेला नापिकतेकडे प्रवास सुरू झाला. मला तर भीती अशी आहे की जो या भूमातेला आता लक्ष देणार नाही, हे सॉइल पोल्युशन एक दिवस आपल्या सर्वांना भूकमरीच्या मार्गाने नेल्याशिवाय राहणार नाही, अशी अवस्था आपल्या जमिनीची होते. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण असेल तर राजुरा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. राजुऱ्यामध्ये एकेकाळी आंध्राचे रेड्डी यायचे, शेती घ्यायचे भाड्याने. एका एकर मागे मला आठवतं की 20 वर्षापूर्वी 15,000 द्यायचे. तेव्हा तर 5,000 रुपये एकरी उत्पन्न नव्हतं. आणि आपल्या शेतकऱ्यांना सवय लागली की ते मिरची लावायचे, पूर्ण रासायनिक खतं सर्व वापरायचे. आपल्याला आनंद व्हायचा. 5 एकरमध्ये 15-75,000 रुपये हाती येत आहे, 10 एकरमध्ये 1.5 लाख हाती येत आहे. असा आनंद व्हायचा, असा आनंद व्हायचा की त्याचा आनंदाची सीमा राहत नव्हती. 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर ते निघून गेले. आता त्या जमिनीमध्ये पीक पिकवता पिकत नाही. याचं कारण त्या जमिनीचं सत्व आपण काढून टाकलं. लहानपणी म्हणूनच आई, काकू, मावशी गोष्ट सांगायची सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची. ती गोष्ट नव्हती आपल्याला झोप यावी म्हणून, ते एक तत्वज्ञान होतं की सोन्याचं अंड देणारी माझी भूमी, याला तुम्ही निर्जीव करू नका, याला कापून काढू नका. हे जे दरवर्षी पिकाचं अंड देते हे स्वीकारा आणि या आनंदामध्ये तुम्हीही जगा आणि भूमातेलाही जगू द्या. आपल्या सर्वांसाठी अनेक योजना केल्या. केंद्र सरकार थेट 6,000 रुपये देते. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,10,00,000 शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 6,000 रुपये येतात. आता आपणही 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला. म्हणजे 2 भाऊ असतील तर त्यांना 24,000 रुपये घर बसल्या मिळणार आहे.
याशिवाय पीक विमामध्ये आपण 1 रुपयात पीक विमा दिला. आत्ताच मग आमचे शंकरराव सांगत होते की मागच्या वर्षीपेक्षा 580 की 90% 1 रुपयाच्या कारणाने संख्या वाढली पीक विम्याची. 1 रुपया, 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं आपलं महाराष्ट्र देशातलं एकमात्र राज्य आहे. तिसरा निर्णय आपण केला की शेतकऱ्यांच्या दृष्टीने 50,000 रुपयांचं जे नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यात टाकायचे. आपण साधारणतः आपल्या जिल्ह्यात कितने हजार में डाले अभी तक? 73,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये टाकले. थोडेसे राहिले तेही या बघा अपेक्षा महिन्या 2 महिन्यामध्ये तेही पैसे आपण 50,000 रुपये हे त्यांना देण्यासाठी आपण निर्णय करू. माझा शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की शेवटी बदल हा सरकारच्या माध्यमातून होईल हे पूर्ण सत्य नाही. सरकार सपोर्टिव्ह भूमिका घेते, पण या ठिकाणच्या आपल्या सर्वांवरही जबाबदारी. खरं तर मागे एक मोठी बैठक घेऊन आपण मिशन जय किसानचा विचार केला. मिशन जय किसान याचा अर्थ आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मग FPO असेल किंवा इतर माध्यमातून आपला जिल्हा हा शेतीच्या संदर्भामध्ये वेगाने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. मी जेव्हा इथं आलो तेव्हा नजर गेली, खूप जमीन आहे इथं. कलेक्टर साहब, एक कृषि अधिकारी BNC सबके साथ मीटिंग करो. ये बाकी जो जमीन है ना उसमें अपन बचत गट का मॉल है, सब्जी बचत गट की दे सकते हैं क्या, ऑर्गेनिक अपन कुछ दे सकते हैं क्या, परमानेंट हम यहाँ पे कोई एग्जीबिशन सेंटर रख सकते हैं क्या. जैसे अपन मुंबई में जाते हैं, मुंबई में कुछ जगह ऐसी है वहां पे विभिन्न बातों के एग्जीबिशन होते. तर आम्ही इथं करू शकू का की या 4 दिवसात फक्त बियाणी कंपनीज आपलं एग्जीबिशन करताय, या 4 दिवसात अत्याधुनिक यंत्रणा मशिनरी वाले आपलं प्रदर्शन करताय, या 4 दिवसामध्ये ज्यांनी आता आपण सत्कार केला असे जे काही सत्कार प्राप्त शेतकरी आहे त्यांनी शेती कशी केली याच्यावर ते मार्गदर्शन करू शकेल. मला वाटतं की 3 गोष्टी इथं केल्या पाहिजे. एक, बचत गट, ऑर्गेनिक आणि शेतकऱ्यांचा मॉल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण एखादं उत्तम सेंटर इथं उभं करू शकतो का, एक असं सभागृह करू शकतो का की ज्या सभागृहामध्ये एक 400 ते 500 शेतकरी बसतील आणि त्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना विभिन्न स्क्रीनच्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून, आपण त्यांना AIच्या माध्यमातून, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वेगाने पुढे येत आहे, मग AIच्या माध्यमातून आपण सांगू शकतो का, नवीन नवीन तिथं स्क्रीन करू शकतो का की एखाद्या शेतकऱ्याच्या कापसावर एखादी अशा पद्धतीची कीड आली तर त्यांनी काय काय औषधी वापरायची आहे असं आपण काही करू शकतो का. आणि हा पूर्ण परिसर हा आपल्याला उत्तम करता येईल का. खरं तर महाराष्ट्रामध्ये मी वित्तमंत्री होतो, पैशाची कुठेही कमतरता नाही. याही वर्षीचं बजेट आपलं 6,02,008.29 लक्ष कोटीचं आहे. पैशाची कमी नाही आहे, कल्पकतेची कमी आहे. ही कल्पकता घेऊन आपण या ठिकाणी या मिशन जय किसानच्या माध्यमातून वर्षभरात एअर कंडिशन, बचत गटाचा मॉल, भाजी जर आपली सेंद्रिय ऑर्गेनिक असेल ते ताजी भाजी देता येईल का, यासोबत काही गाड्या आपल्याला देता येईल का. महेंद्र कंपनीशी तुम्ही बघा, आपण काही गाड्या CSR मधून घेऊ, काही गाड्या आपण DPDCच्या नाविन्यपूर्ण मधून घेऊ, काही गाड्या कृषी विभागाच्या माध्यमातून घेऊ, पण आपण काही बचत गटांना अशा पद्धतीच्या ताज्या भाज्या आणि त्यांना जर काही जागा, वार्ड, प्रभाग ठरवून दिले तर मला वाटतं की जास्त भावही मिळेल, ताज्या भाज्याही जाईल, ऑर्गॅनिकही भाज्या जाईल आणि 2-4 पैसे त्यांना जास्त त्यांच्या हाती येऊ शकेल असाही विचार या एक्झिबिशनच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे. आणि फक्त अट एवढीच ठेवा, जेव्हा ताजी भाजी घेऊन येईल तेव्हा विकायच्या पहिले तुम्हाला मला विक्री पहिले केली पाहिजे, मग तिकडे गेले पाहिजे, म्हणजे आपल्याही तब्येती चांगल्या राहतील. हे मात्र खरं. कृषी अधिकारी आता कल्पकतेने काम करताय, त्यांची टीम काम करताय, आमच्या आत्म्यामध्ये ज्या बहिणी आहेत त्याही उत्तम काम करताय. माझ्या सदिच्छा आहे, शुभकामना आहे, तुम्ही उत्तम काम करतात. पण उत्तम या शब्दाला कधीच मर्यादा नसते. उत्तमातून उत्तमाकडे जाण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच खरं प्रशासन, खरा मानव धर्म,
खरी देशाची सेवा, ही सेवा करण्याचा संकल्प या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण करूया। आणि हा परिसर आज आपण इथं आलो, पुढे जेव्हा पुन्हा येऊ रानभाजी महोत्सवासाठी तर एक अप्रतिम परिसर, असा परिसर करा की जसं आपली सैनिक शाळा पाहायला आज महाराष्ट्रातले नव्हे देशातले लोक येतात, आर्मीचे वरिष्ठ अधिकारी येतात आणि आपल्याकडून चंद्रपूरचा गौरव घेऊन स्वतः त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात। कृषी क्षेत्रात सुद्धा चंद्रपूर पायोनियर व्हावं ही सदिच्छा देतो, शुभकामना देतो। धन्यवाद। जय जवान जय किसान।